प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा आजचा म्हणजे 3 डिसेंबरचा भाग तुम्ही ऐकत आहात. आणि आजचा ना खूप छान भाग दाखवलाय त्यांनी. ऋषिकेश इतका छान बोलतो ना प्रेक्षकांनो, मला तर त्याचं बोलणं फारच भावलं. तर काल आपण पाहिलं होतं ऋषिकेश जानकीला विचारत होता शेवटच्या भागात की तू सयाजीरावांचं बोलणं कुठे ऐकलंस जानकी. जानकीला वाटतं आता आपण असं सगळं सांगितलं तर ऋषिकेश चिडतील. आता तेवढ्यात तिथे डॉक्टर येतात. जानकी विचारते ओवीची तब्येतीबद्दल, काय झालंय ओवीला. मग डॉक्टर म्हणतात की मॅडम, विष न जरा पोटात पसरलंय, त्यामुळे जरा कॉम्प्लिकेशन्स वाढल्यात. हे ऐकल्यानंतर ऋषिकेश आणि जानकीचा जीव थाऱ्यावर राहत नाही. जानकी तर रडायलाच लागते. जानकी विचारते बरी होईल ना माझी मुलगी डॉक्टर. तेव्हा डॉक्टर म्हणतात हो बरी होईल, औषधं आणून द्या मला काही, ती महाग आहेत पण ती तुम्हाला आणावी लागतील. आता ऋषिकेश म्हणतो डॉक्टर माझ्याजवळ चिठ्ठी द्या, मी आणतो औषधं. मग आता ऋषिकेश ती चिठ्ठी हातात घेतो आणि विचार करतो बापरे खूप सारी औषधं आहेत, पैसे जास्ती लागतील. आता जानकी म्हणते हॉस्पिटलचं बिल पण भरायचंय, इतके पैसे कुठून आणायचंय आपण. आता ऋषिकेश म्हणतो तू कोणाला फोन केला होतास का पैशासाठी जानकी, ओवीच्या तब्येतीबद्दल सांगितलंस का. जानकी काहीच बोलत नाही. ऋषिकेश तिला विचारत असतो सारखा सारखा, अगं जानकी तू ओवीच्या तब्येतीबद्दल कोणाला सांगितलं नाहीस का. अगं कोणीच मदतीला आलं नाही आपल्या, असं कसं होईल. आता खरं तर हा सीन मला अतिरेकच वाटला जरा प्रेक्षकांनो. पण आता ही जानकी हळूच सांगते की मी घरी फोन केला होता. मग आता ऋषिकेश म्हणतो काय. आता मध्येच त्यांनी ऐश्वर्या आणि नानांचा सीन दाखवलाय. आता ही ऐश्वर्या काल नानांचा हात पिरगाळते ना, तुम्ही पाहिलं होतं. आता ऐश्वर्या हात पिरगाळते आणि म्हणते ए म्हाताऱ्या, सांगतोस की नाही, मस्ती आली आहे का तुला. तेवढ्या सुमित्राबाई तिथे येतात आणि हिला हात असा पिरगळताना चक्क पाहतात बरं का त्या. आता नुसत्या ऐश्वर्या असं करतात त्या. ऐश्वर्या आता नुसती घाबरते. आता ते नाना सुमित्राबाईंना काहीतरी सांगायचा प्रयत्न करत असतात. ही सुमित्राबाई नुसती आपली ऐश्वर्या अगो काय करतेस तू, हे काय झालं आता, असं का तुझा चेहरा घाबरल्यासारखा वाटतोय. ऐश्वर्या घाबरलेली असतेच. आता त्या सुमित्राबाई म्हणतात यांचा हात का धरलायस तू, हे बरे आहेत ना. ऐश्वर्या लगेच घाबरत घुबरत म्हणते अरे देवा आता काही बोलण्यात अर्थ नाहीये. मग म्हणते हो 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 आई, नाना बरे आहेत. ते काय झालं, मी नानांशी बोलत बसले होते ना त्यांच्या बाजूला, त्यांची काळजीच घेत होते मी, तर झालं असं की अचानक नाना दचकूनच जागे झाले हो. म्हणजे मला समजलंच नाही काय काय झालं काय नाही, मला भीती वाटली, बघूयात म्हणून मी नानांचा हात हातात घेत होते आणि विचारत होते त्यांना की नाना काय झालं, तुमच्या मनात काही आहे का, सांगा मला. आणि आता ते काहीतरी सांगत होते पण मला कळतच नव्हतं हो आई, तुम्ही बघा ना काय म्हणायचंय नानांना. किती ओव्हर दाखवलंय हा सीन बघा ना प्रेक्षकांनो. आता त्या सुमित्राबाई लगे नानांजवळ जातात आणि म्हणतात शांत व्हा, तुम्हाला काय सांगायचंय. मग आता लगेच ते ऐश्वर्याकडे बोट दाखवत असतात नाना. आता लगेच ही ऐश्वर्या म्हणते बघा ना आई, त्यांना काहीतरी सांगायचंय पण ते तुम्हालाही कळत नाहीये आणि मलाही कळत नाहीये. आणि मग सौमित्र भाऊजी आणि अवंतिकाला कसं काय कळलं की त्यांना जानकीला भेटायचंय ते. ही मुद्दाम शब्दात अडकवतीये सुमित्राबाईंना आणि म्हणते बघा आई, ते सगळं मुद्दाम करतायत, त्या जानकीला मुद्दाम घरात आणण्यासाठी करतायत ते सगळं. ते नाना तिकडनं तडफड तडफड करत असतात. ऐश्वर्या म्हणते नाही अहो आई, तुम्ही हे सगळं होऊ देऊ नका. नानांना काय बोलायचं काय नाही ते तुम्हाला मला कळत नाही, पण ह्या अवंतिकाला कसं काय कळतं. म्हणजे ती जानकी जर पुन्हा आपल्या घरात आली आणि तिने नानांना काही केलं तर. सुमित्राबाई लगेच घाबरतात. आता ही ऐश्वर्या म्हणते बाई मला तर खूप भीती वाटते, ती बाई काही येता कामा नये आपल्या घरात पुन्हा आई. बघा बाई विचार करा तुम्ही. आता नाना खूप चिडचिड करत असतात. ही जेव्हा जानकीवर वाटेल ते आरोप करते तेव्हा. आता लगेच ऐश्वर्या म्हणते बघा बघा आई, जानकी वहिनीवर म्हणजे जानकी वहिनीचं नाव काय घेतलं मी नुसतं, नाना नुसते जोरजोरात हात आपटताय. बघा आई बघा, नानांना किती त्रास होतो जानकी वहिनीमुळे. असं बोलून त्या नानांकडे राग बघत असते ऐश्वर्या. सुमित्राबाई म्हणतात अगं तू जरा गॅसवरचं सूप आहे ते आणशील का जरा, मी लक्ष देते यांच्याकडे. आता ऐश्वर्या नानांचा हात बघते. नाना असं मजबुरीमध्ये चादर असे आपटत असतात जोरजोरात, त्यांना काही बोलता येत नाही ना म्हणून. आता लगेच या ऐश्वर्याला गेल्यानंतर नाना अजून चिडचिड करतात आणि त्या सुमित्राबाईंना असं डोक्यावर हात मारून म्हणतात बावळटच आहे तू, असं तसं. आता त्या नुसत्या म्हणत असतात सुमित्राबाई अरे देवा काय झालं हो, माझं चुकलं का. पण आता ऐश्वर्या बाहेर आली आणि विचार करते अरे देवा बरं झालं त्या म्हातारीने मला त्या म्हाताऱ्याला धमकवताना नाही बघितलं, नाही तर झालं फुटलं असतं माझं भांड तेव्हाच. कशाला आली ही म्हातारी मध्येच कडमडायला. चांगले मी ते प्रॉपर्टीचे पेपर शोधत होते तर नाही आली मध्ये कडमडायला. आता काय करू मी, कुठे शोधू ते प्रॉपर्टीचे पेपर. मला असं वाटतंय की ते पेपर्स ना खोलीमध्ये नक्की नसावेत, ते तिथे असते तर सापडले असते मला.
पण मग कुठे असतील ते पेपर, कसे सापडतील मला, का नाही सापडत आहेत सध्या? ऐश्वर्या आता जरा वेळ विचार करते आणि मग ठरवते नानांनी त्या पेपर्सचं सगळं काही म्हणजे जानकीच्या हातात तर दिलं नसेल ना. मग पुन्हा विचार करते, नाही नाही नाही, असं नको व्हायला. काही झालं तरी ते पेपर्स माझ्याकडेच असायला हवेत. आता ही पुन्हा काय कुटाणे करते माहित नाही, पण बघा प्रेक्षकांनो, हिला नक्की प्रॉपर्टीचे पेपर सापडतील. आता लगेच ऋषिकेश म्हणतो, काय सांगतेस जानकी, तू रणदिव्यांच्या घरी फोन केला होतास? खरं तर जानकीने हे सांगायची गरजच नव्हती. मग आता ऋषिकेश म्हणतो, हा, त्या रणदिवेबाईशी बोललीस का? काय म्हणाल्या त्या जानकी? आता जानकी टेन्शन मध्ये आली आहे. आता ऋषिकेश तिला खूप वेळेला विचारतो, काय म्हणाल्या त्या जानकी, सांग मला. जानकी म्हणत असते, जाऊ द्या ना ऋषिकेश, अहो माझंच चुकलं, मी तो केक असा घरी ठेवायला नको होता, म्हणजे मीच मुलीकडे माझं लक्ष दिलं नाही म्हणून ही वेळ आपल्यावर आली आज. जानकी आता रडायला, आई म्हणून मी नापास झाले हो ऋषिकेश. आता ऋषिकेश म्हणतो, आजी म्हणून त्या रणदिवेबाई पास झाल्या का? तू फोन केला होतास ना त्यांना, सांग मला काय म्हणाल्या त्या तुला? आता जानकी म्हणते, अहो आपण आणखीन कोणाकडनं तरी मदत मागून बघूया ना, मिळेल आपल्याला मदत. आपण काय करायचं, म्हणजे गुलाबदादाकडनं पैसे घ्यायचे का? आता ही विषयांतर करते मुद्दाम जानकी. आता कोणाकडनं पैसे घ्यायचे? ऋषिकेश म्हणतो, जानकी विषय बदलू नकोस. तू रणदिवेबाईंना फोन केल्यानंतर त्या तुला काय म्हणाल्या? ओवीची तब्येत बरी नाहीये, तू सांगितलंस का त्यांना? मग त्या तुला काय बोलल्या? बोल पटकन जानकी, त्या काय बोलल्या मला? मग जानकी म्हणते, तुम्हाला माहितीये ना ओवीचं किती प्रेम आहे, म्हणजे आईंनी ओवीवर खूप प्रेम केलंय त्यांनी. आता आता तिला काही बोलायचं सुचेना. ऋषिकेश चिडतो आणि म्हणतो, जानकी तुला शपथ आहे माझी, सांग काय बोलल्या त्या. मग आता ज्या जानकीला आठवतं ते सगळं आणि ती सांगते ऋषिकेशला की त्या म्हणाल्या की तू माझ्यासाठी मेलीयस आणि यापुढे माझ्याशी बोलू नकोस आणि फोन करू नकोस. हे सांगत असताना जानकीचे डोळे खूप भरून आलेले असतात. आता ती हे सगळं सांगते आणि रडायला लागते, पण ऋषिकेश मात्र जबरदस्त दुःखी झालाय. प्रेक्षकांनो, हे सगळं ऐकून खूप छान दाखवलंय त्यांनी आजचा भाग, म्हणजे एक इमोशनली खूपच सुंदर दाखवलाय. आता ही जानकी म्हणते, माझा विश्वास आहे ऋषिकेश, आई स्वतःहून नसतील बोलल्या, काहीतरी चुकतंय. ती ऐश्वर्या आहे ना. आता तो सीन आठवतोय जानकीला, पण आता ऋषिकेश काही जानकीला बोलू देत नाही आणि म्हणतो, बस झालं जानकी, बस झालं. ज्या लोकांनी आपल्याला आपला आसरा काढून घ्यायला भाग पाडलं त्यांच्याकडे आसरा मागायला जाऊ नकोस जानकी. आता मी हे तुला शेवटचं सांगतोय, मी समर्थ आहे पैशाची व्यवस्था करायला. असं म्हणून ऋषिकेश त्याच्या हातातलं कडं असं बघतो आणि त्याला तो सीन आठवतो, म्हणजे ते सगळं आठवतं की हा आशीर्वाद आहे तुमच्या आईचा, तो ठेवून घ्या. असं म्हणून त्याने आता ठरवलंय काही झालं तरी हे कडं विकायचं. आणि मनातल्या मनात तो विचार करतो, अशी वेळ कोणावरही येऊ नये. आईची शेवटची आठवण विकून मला माझ्या पोटच्या पोरीचा जीव विकत घ्यावा लागतोय, माफ कर माझी पार्वती आई. तो सगळं आठवत आठवत आता ते कडं विकायला चाललाय, पण हे सगळं अजून जानकीला कळलेलं नाहीये. पण आता बघा, हा पुढचा सीन जरा फनीच दाखवलाय त्यांनी. आज ना प्रेक्षकांनो, जरा माझा आवाज बसलाय, थोडंसं मला समजून घ्या, सर्दी झालीय मला, त्यामुळे जरा आवाजामध्ये जरा वेगळा बदल येतोय. तर आता हा सारंग ऐश्वर्याची वाट बघत असतो घरी आणि आल्या आल्या म्हणतो ऐश्वर्याला, ऐश्वर्या कुठे होतात तुम्ही? तुम्ही घरी नसल्यानं की मला कसं तरी होतं. ऐश्वर्या आता पाहतच राहते सारंगकडे. सारंग फार मजा घेतो. तो म्हणतो, ऐश्वर्या किती वाट बघत होतो मी तुमची, म्हणजे मी घरी आलो आणि तुम्ही नसल्यानं की मला कसं तरीच होतं. म्हणजे असं वाटतं की लोणच्यामध्ये खारच नाहीये, नाही म्हणजे असं वाटतं मला. म्हणजे बघा ना, म्हणजे बिना उशीचं झोपावं लागलं तर कसं वाटेल तसं, म्हणजे झाडांना गांडूळ खत मिळालं नाही तर कसं वाटेल. ऐश्वर्या म्हणते, ई सारंग काय बोलताय? सारंग म्हणतो, सॉरी सॉरी, मला असंच बोलायचं होतं की तुम्ही घरी नसल्यानं की मला असं घर खायला होतं, असं रिकामं रिकामं वाटतं. तुम्ही अशा समोर आल्या ना की मस्त वाटतं हो. तुम्ही असे छान पैंजण वाजत परफ्यूम लावून माझ्या समोर या ना. आता याला असं म्हणायचंय का की तुझ्या अंगाचा वास येतो, परफ्यूम वगैरे लावायची काय गरज आहे? सारंग म्हणतो, गंमत केली हा प्रेक्षकांनो. सारंग म्हणतो, तुम्ही कुठे होतात इतक्या वेळच्या? ऐश्वर्या म्हणते, मी मी आहो हे ते मी इथेच जवळ गेले होते, नानांजवळ बसले होते, मी खोलीत होते त्यांच्या. मग आता सारंग म्हणतो, हो का, बरं बरं. आता लगेच ऐश्वर्या म्हणते, त्यांच्या बाजूला बसून मी पेपर वाचून दाखवत होते त्यांना. म्हणजे जसं तुम्ही तुमच्या जमिनीची मशागत करता ना, तसं मी नानांना अपडेट ठेवत होते. म्हणजे माणसाने ना नेहमी अपडेटेड राहावं, त्यांच्या बुद्धीला आणि मनाला गंज चढता कामा नये. सारंग म्हणतो, काय म्हणालात तुम्ही? बुद्धीला गंज नाही चढत का असं अपडेट राहिल्याने? वा 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 ऐश्वर्या, म्हणजे किती सुंदर दिसता तुम्ही.
तेवढ्याच सुंदर बोलता पण हो तुम्ही. मला तुम्ही फार आवडता. ऐश्वर्या, तुम्ही खूप बदललाय. तुम्ही जबाबदारीने वागतायत. ऐश्वर्या म्हणते, नाही हो सारंग, तसं नाहीये. म्हणजे बघा ना, आता म्हणजे दिवाळीचा फराळ सुद्धा मला करता येत नाही. म्हणजे लक्ष्मीपूजनाची तयारी सुद्धा मला करता येत नाही हो. इतकंच नाही तर मला साधी अक्कल सुद्धा नाहीये हो. म्हणजे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मी येऊ द्यायची नसते, म्हणजे येऊ द्यायची असते, जाऊ द्यायची नसते. किती मूर्ख आहे मी. मुद्दाम आता ती तिचे हे सगळे गुन्हे रिपीट करते बरं का. सारंग म्हणतो, असं का बोलताय तुम्ही? अहो ऐश्वर्या, गप्प बसा. आता लगेच ऐश्वर्या म्हणते, नाही सारंग, मला बोलू द्या. बघा ना, या आपल्या शरयूताई कशा बोलतात मला. नाही म्हणजे शरूताईंचं काय ना, आई मला बोलल्या तर काही वाटत नाही हो, पण शरयूताई त्या तर आपल्या घरी नेहमी येत बसतात आणि कधीही आल्यावर कुठलीही जबाबदारी पार पाडत नाही. बघा ना, सतत सतत बोलत राहतात. मला आल्या की नुसत्या घरी बसून असतात. आजी तर म्हणतात, काही मजा करायची वेळ आली ना की पहिला नंबर शरूताईंचाच असतो नेहमी. म्हणजे मी किती जीव लावला शरूताईंना, पण ह्या सगळ्या माणसांना माझी कदरच नाहीये हो, काहीच वाटत नाही कोणाला. आता लगेच हा सारंग म्हणतो, असं नका बोलू हो, मला वाटतं ना तुमच्याबद्दल. आता लगेच ही ऐश्वर्या म्हणते, अवंतिका पण तेच काम करते. अवंतिका पण मला खूप त्रास देते आणि आता काय करू मी, मला सांगा बरं सारंग. सारंग म्हणतो, असं का बोलता ऐश्वर्या तुम्ही? मी आहे ना, मी तुमची साथ कधीच सोडणार नाही, कधीच नाही. आणि अख्ख्या जगाच्या विरोधात जाईल मी, पण तुमच्या बाजूने उभं राहील ऐश्वर्या. मी आहे ना तुमच्यासाठी. तुमच्या म्हणजे तुमच्या साठी सगळ्या घरच्यांच्या विरोधात पण मी जाईल हो ऐश्वर्या. ऐश्वर्या जाणून बुजून सारंगला घोळात घ्यायचा प्रयत्न करतेय. बघा हो, आता आता पुढच्या सीन मध्ये आपण बघतोय, ही जानकी दवाखान्यामध्ये टेन्शन मध्ये बसलीये. तेवढा डॉक्टर बाहेर येतात आणि ते जानकीला म्हणजे जानकी त्यांना विचारायला लागते, ओवी बरी आहे का? आता डॉक्टर म्हणतात, हो आता ती आउट ऑफ डेंजर आहे, त्यामुळे तुम्ही एवढं टेन्शन घेऊ नका. शी इज फाईन नाव. जानकी आता देवाचे आभार मानते आणि डॉक्टरांना सॉरी म्हणते. पुन्हा मी तुम्हाला असं बोलायला नको होतं. डॉक्टर म्हणतात, ठीक आहे मॅडम, आम्ही तुमची परिस्थिती समजू शकतो. तुम्ही हे सगळं भावनेच्या भरात बोललात आणि चूक आमची सुद्धा होती, पण काळजी करू नका. आता जानकी म्हणते, तुमचे पैसे मी भरेल. आता तेवढ्या ते डॉक्टर सॉरी ऋषिकेश येतो आणि म्हणतो, पैसे मी भरलेत. आता याच पुढच्या सीन मध्ये बघा प्रेक्षकांनो, ऋषिकेश खूप छान बोलतो. माझ्या तर हृदयाला ते खूपच स्पर्शून गेलं. आता ऋषिकेश पैसे भरले म्हटल्यानंतर जानकी लगेच त्याच्याकडे बघायला लागते. ऋषिकेश असं बाहेरून आलाय आतमध्ये हॉस्पिटलमध्ये. आता ऋषिकेशकडे बघते जानकी आणि आता त्यांना हा ऋषिकेश जवळ येतो तिच्या. आता डॉक्टर सांगतात ऋषिकेशला, तुमची मुलगी आता आउट ऑफ डेंजर आहे, तुम्ही काळजी करू नका. आता तुम्हाला दोघांना भेटायचं असेल ना ओवीला, मी सांगतो तुम्हाला, आवाज देतो लगेच. डॉक्टर निघून जातात. मग जानकी विचारते, ऋषिकेश तुम्ही पैसे भरले? कसे भरले? आता ऋषिकेश त्याचं रिकामा हात दाखवतो जानकीला. जानकी ते हात बघते आणि म्हणते, कडं कुठे गेलं तुमच्या हातातलं कडं? आता ऋषिकेश म्हणतो, मी ते विकून टाकलं. मी सोनाराकडनं विकलंय ग, म्हणजे आपले नेहमीचे सोनार आहेत ना त्यांच्याकडे नाही विकलंय, त्यातूनच पैसे आले आणि हे बिल भरलंय. आता ही जानकी म्हणते, एवढं थंडपणे आणि शांतपणे का सांगताय तुम्ही? पार्वती आईचं कडं विकलं तुम्ही? खरं तर जानकीचे इमोशन्स पण बरोबर आहे, पण आता ऋषिकेश बिचारा कुठून पैसे आणणार होता, त्याचंही बरोबर आहे. आता जानकी म्हणते, माझ्यामुळे तुम्हाला हे कडं विकावं लागलं, ओवीला त्रास झाला तो माझ्यामुळेच, हे सगळं गिल्ट माझ्यामुळे आहे ऋषिकेश. मी दुर्लक्ष केलं त्यामुळे एवढा त्रास सहन करावा लागलाय सगळ्यांना. ही जानकी सगळं तिच्यावर घेत असते. ती म्हणते की ऋषिकेश, गेलेली माणसं असतात ना, त्यांच्या आठवणी परत नाही आणता येतो, पण तुम्ही तुमच्या हातातलं कडं का विकलं? तुम्ही हे सगळं का केलं? पार्वती यांची शेवटची आठवण होती नाही. आता ऋषिकेश खूप इमोशनल होतो, पण तो सुरेख उत्तर देतो. अगं जानकी, जिवंत लोकांनी आपल्याला मारलं आणि मेलेल्या लोकांनी आपल्याला जगवलंय ग. अगं शेवटी ओवीसाठी तिची खरी आजीच धावून आली. आता ही जानकी म्हणते, असं का बोलताय तुम्ही ऋषिकेश? ऋषिकेश म्हणतो, अगं सावत्राईने हात द्यायला नाकारलंय ग. सावत्र या शब्दाला ती बरोबर जागली ग. बघ ग जानकी, अगं आपली नात दवाखान्यात मृत्यूशी झुंज देतीये हे ऐकून सुद्धा त्या सावत्र आजीला पाजर फुटला नाही ग. आपण काही रस्त्यावर पडलोय का ग जानकी? प्रत्येकाचे दिवस बदलतात ग, प्रत्येकावर वेळ येत असते. अगं चक्र फिरतात ग, नियतीच्या हातातून सगळं निसटून जातं. ओंजळ जेव्हा रिकामी होते ना, तेव्हा जाणीव होते. ही ओंजळ रिकामी झालेली प्रत्येकाच्या आयुष्यात येते ग. आज ही ओंजळ माझ्या आयुष्यात आहे, उद्या त्यांच्या आयुष्यात सुद्धा येऊ शकते. आज मला पैशांची गरज आहे, उद्या त्यांना सुद्धा नाती हवी असतील, त्यांना सुद्धा पाहिजे असेल. काय कोणाला दान हवं असेल हे कोणाला माहित नसतं ग जानकी. म्हणजे बदलत नाही ते एकच सत्य,
खिशाला भोग पडलं ना की नाती कळतात, नाणी गळतात आणि मनाला भोग पडलं ना की नाती आपोआप गळतात ग जानकी. अगं रिकामा खिसा शिवता येतो ग जानकी, पण मन मन विरत जात असतं ग असं तुटलं तर. खूपच सुंदर बोललाय हा. मन विरत जातं ग जानकी, धागा धागा उसवत जातो. ते फाटलेलं मन शिवता येत नसतं जानकी, नाही शिवता येत ग कधी, अगदी जीवाच्या शेवटपर्यंत. आता ऋषिकेश हे बोलून लागतो रडायला. जानकीला त्याला किती त्रास झालाय हे कळतंय. आता तेवढ्यात त्या सिस्टर येतात आणि म्हणतात तुम्ही ओवीला आता भेटू शकता. तुम्हाला आवडलं ना ऋषिकेशचं बोलणं, मग नक्की एखादा लाईक करा हा प्रेक्षकांनो. मला तर फार आवडलंय. तुम्हाला फार आवडत असेल हा मालिकेचा रिव्ह्यू ऐकायला तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमंडळींना शेअर करायला विसरू नका. आता ऋषिकेश जेव्हा ओवीला भेटायला जातो तेव्हा त्याचे डोळे पुसतो आणि जानकी सुद्धा, आणि दोघंही बाप आणि माय हे ओवीला भेटतात. आता इकडे बघा ही ऐश्वर्या कशी मॅन्युप्लेट करते सारंगला. ऐश्वर्या आता सारंगचा हात हातात घेते आणि रोमॅन्टिक होऊन म्हणते, सारंग तुम्हाला एक विचारू का हो. त्याच्या गालावर वगैरे हात ठेवून बोलते ती. आता हे ते आधीच येड आहे. आता तो लगेच म्हणतो हो विचारा ना ऐश्वर्या, तुम्हाला पाहिजे ते विचारा. इतक्या प्रेमाने विचारत असाल तर मी तुमच्यासाठी तर जीवही द्यायला तयार आहे. आता ऐश्वर्या म्हणते नाही अहो तसं नकोय सारंग, या ना बसा ना इथे. आता ती त्याला बसवते बरं का सारंगला खाली आणि मग विचारते, सारंग नाना तुम्हाला प्रॉपर्टीच्या पेपर बद्दल काही बोलले का हो. कशी गोड गोड बोलून सगळं काढते बघा त्याच्याकडनं. सारंग म्हणतो नाना माझ्याशी बोलत होते हो, पण काय बोलत होते ते मला काही कळत नव्हतं. त्यांना आपले जुने अल्बम बघायचे होते सगळे. ऐश्वर्या म्हणते अहो नाही मी प्रॉपर्टीच्या पेपर बद्दल बोलते ना, त्याबद्दल तुमचं काही बोलणं झालं का नानांमध्ये आणि तुमच्यामध्ये. मग आता सारंग म्हणतो हे तुम्ही कशाला विचारताय. मग आता ऐश्वर्या म्हणते अहो नानांनी सगळे दागिने ऑफिस तुमच्या नावावर केलंय ना, हे सगळं व्हील मध्ये होतं पण प्रॉपर्टीच्या पेपरमध्ये नाही ना. हे सगळं ऍक्च्युअल मध्ये आपल्याला नावावर करून घ्यायचं असेल तर ते प्रॉपर्टीचे पेपर पाहिजे ना आपल्याकडे. सारंग म्हणतो हो 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 बरोबर बोलताय तुम्ही, पण नाही मला काही नाना बोलले नाही बाबा प्रॉपर्टीच्या पेपर बद्दल. आईला सांगितलं असेल नानाने, मी विचारून येऊ का आईला. आता ऐश्वर्या म्हणते नको आत्ताच कशाला जाता विचारायला, आई किती काळजीत असतील ना, आता मी विचारेल त्यांना नंतर, तुम्ही नका टेन्शन घेऊ. आता ऐश्वर्याची खात्री पटली आहे की सारंगला काय माहिती नाही. आता ती लगेच म्हणते सारंगला आलेच मी सारंग 2 मिनिटं. आणि आता आरशासमोर उभी राहून विचार करायला लागते, अरे यार या डिफेक्टिव्ह पीसला तर काहीच माहिती नाहीये प्रॉपर्टीच्या पेपर विषयी. आता त्या म्हातारीला विचारून पाहू का, तिला तरी माहित असेल ना कुठे असतील प्रॉपर्टीचे पेपर. आता म्हातारी म्हणजे बहुतेक आजींना विचारते काय की, नाहीतर मग बहुतेक सुमित्राताईंनाच विचारेल ही, असं वाटतंय खरी. पण आता बघूयात पुढे काय काय घडतंय. आता इकडे ओवी सॉरी म्हणते तिच्या आई बाबांना, तो केक खाल्ला म्हणून. सॉरी आई बाबा मी तो केक खाल्ला. जानकी म्हणते नाही रे बेटा तू काय सॉरी म्हणतेस, खरं तर माझंच चुकलं. मी तो केक असा वर ठेवायलाच नको होता, म्हणजे मी एक्सपायरी डेट टाकून तो आधीच फेकून द्यायला हवा होता. ओवी बेटा तू ठीक आहेस ना. ओवी म्हणते हो आई मी ठीक आहे. आता ती ऋषिकेशला म्हणते बाबा माझ्यावर रागवलात का तुम्ही. सॉरी मी यापुढे तुम्हा दोघांना विचारल्याशिवाय कधीच काहीच खाणार नाही. बिचारी ओवी किती निरागस आहे ना, खूप छान काम करते ही मुलगी, मला फार आवडते ही. तर आता बघा ऋषिकेश काहीच बोलत नाही आणि आता शांतपणे डोळ्यातनं आसवं गाळतोय. आता बघा प्रेक्षकांनो पुढचा भाग खूपच सुंदर दाखवलाय त्यांनी. आता ही जानकी ऋषिकेशकडे बघतच राहते आणि हा भाग संपलाय. आता पुढच्या भागात बघा या सुमित्राबाईंना कुठून कळलं काय कळलं माहिती नाही, पण त्या आल्यात ओवीला बघायला, मला भेटू दे ओवीला, कशी आहे ओवी. जानकी खुश होते आणि ती म्हणते हो आई या ना, या भेटा ना ओवीला. पण आता या ऋषिकेशने खूप छान निर्णय घेतलाय. ऋषिकेश म्हणतो थांबा सुमित्राबाई रणदिवे आज जाऊ नका. आता त्या बघतच राहतात ऋषिकेशकडे. आता ऋषिकेश म्हणतो माझ्या पोरीला त्रास झालाय सावत्रपणाचा, तोच त्रास माझ्या पोरीला होऊ देऊ नका. मी हात जोडतो तुमच्या समोर, माझ्या ओवीला पुन्हा भेटून तिला त्रास देऊ नका प्लीज, या तुम्ही. आता सुमित्राबाई खरं तर ही गोष्ट डिझर्व करतात का मला कमेंट करून सांगा. ऋषिकेशने सुमित्राबाईंना हकलवून लावलाय, पण आता जानकी ठरवते की या माय लेकातलं अंतर मी. काय वाटतं तुम्हाला प्रेक्षकांनो, ऋषिकेशचा निर्णय योग्य आहे का. सुमित्राबाईंना ओवीला भेटू द्यायचं नव्हतं का त्याने, मला कमेंट करून नक्की कळवा. तुमच्या कमेंट्सची मी वाट बघेल. आणि प्लीज ज्यांनी चॅनल असेल सबस्क्राईब केले त्यांनी घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा डेली रिव्ह्यू ऐकण्यासाठी चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करा. भेटूयात उद्या सकाळी पुन्हा एकदा नवीन रिव्ह्यू सहित. तोपर्यंत धन्यवाद.